संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली परिसरातील एकलघाट परिसरात कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर 2 जण जखमी झाले आहेत. अकलापूर, पवारमळा, बोरपाईन येथील कुटुंब 3 दुचाकीवरून संगमनेरकडून अकलापूर येथे चाललं होतं. ते माहुली परिसरातील एकलघाटात आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या कार क्रमांक MH12 RF 5584 हिनं दुचाकी क्रमांक MH17 BC 2355 हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात रतनबाई ज्ञानेश्वर गवळी जागीच ठार झाल्यात, तर सुरेखा बर्डे व देवगण गायकवाड हे जखमी झाले आहेत. तर दुचाकीला कारनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकी थेट महामार्गालगत असणाऱ्या साईड गटारीत पडून दुचाकीचंही मोठं नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच डोळासने महामार्ग पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर व खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तेज वार्ता न्यूज नेटवर्क, अहमदनगर. कोणत्या गाडी